हा बघा बाळांचं. हा लक्ष द्या. हा पण क्वेश्चन आहे वाटतंय. अरे पेपर कुठे गेला रे तू? आहे का हा प्रश्न? किती नंबरला आहे? tan inverse 1/2 plus tan inverse 1/3 equal to pi by 4. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16. किती नंबरचा प्रश्न आहे बेटा? 16 नंबर. क्वेश्चन नंबर 16. ओके 82. कसं जायचो? 82 चा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 16. tan inverse 1/2 plus tan inverse 1/3. सगळ्यात पहिलं काय चेक करायचं सांगितलेलं बेटा मी बघा लक्ष द्या इकडं. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे? tan inverse x plus tan inverse y equals tan inverse x plus y on where x is greater than y is greater than x is greater than 0, y is greater than 0 and x y less than 1. दुसरी काय कंडिशन आहे? एक्स वाय ग्रेटर दॅन. मग एक्स इंटू वाय वर डिपेंड आहे. एक्स एक ग्रेटर असेल वाय ग्रेटर असेल. पण या ठिकाणी निगेटिव्ह व्हॅल्यू यूज द्यायची का नाही? निगेटिव्ह आला तर प्रॉपर्टी नंबर 3 यूज करायची आणि त्याला काय करून घ्यायचं? चेंज करून घ्यायचं. त्याला काय करायचे? चेंज करायचे. जेव्हा येणार तेव्हा आपण बघतो. आता या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांचा विचार करायचा. 1 into 1 किती येणार? 1. 2 into 3 किती येणार? 6. आणि 1/6 ला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 0 पॉईंट मध्ये आन्सर येणार. किती मध्ये येणार? न्यूमरेटर मधली संख्या ही डिनॉमिनेटर पेक्षा काय असेल? लहान असेल. काय असेल? लहान. तर काय येणार आहे? न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर 0 पॉईंट मध्ये आन्सर येणार आहे. म्हणजे ती काय असतात? एक्स वाय लेस दॅन 1. त्यावेळेस कोणती प्रॉपर्टी यूज होणार? पहिली. कोणती प्रॉपर्टी यूज होणार? पहिली. tan inverse x plus tan inverse y equal to x plus y upon 1 minus x. म्हणजे काय होणार बेटा या ठिकाणी? tan inverse याला काय इमॅजिन करायचं बेटा? x. याला काय इमॅजिन करायचं? याच्या व्याख्यानुसार इथं कोण येणार? x. इथं y upon 1 minus x into y. x होता 1/2, y होता 1/3 म्हणून 1/2 1/3. त्याला आता 3 रुपया गुणाकाराने सॉल्व्ह करायचं. 3 into 1 3, 1 into 2 2, 2 into 3 6, 2 into 3 6, 6 into 1 6. ओके याला पहिलं सिम्प्लिफाय केलं. स्टेप 1 होती. ओके हा 1 into 1 1, 2 into 3 6, 6 into 1 6 minus 1 किती होणार? 5. 6 एका 6. इथं 6 2 3 चा 6. तिरपा गुणाकार येतो सगळ्यांना. कोणाकडे डाऊट आहे का? नाही ना कळालं नाही कसं का? आणि नसलं दोघं चाललं तर कॅल्शियम टाकायचं हे द्यायचं. कॅल्शियम टाकायचं हे द्यायचं. हे नाही भेटणार पण हे भेटणार. काय भेटणार? 20 येणार का? काय कॅल्शियम जर टाकलं तर हे पूर्ण काय भेटणार? 5/6. हे पूर्ण कॅल्शियम टाकलं डिनॉमिनेटर काय भेटणार? 5/6. 5/6 5/6 गेट. कारण ना कॅल्शियम मध्ये काय करायचं? tan inverse 1 टाकायचं. काय ना? tan inverse 1. कॅल्शियम काय दाखवणार तुम्हाला? 45. किती दाखवणार? जर कॅल्शियम 45 जर तुम्हाला दाखवलं काय दाखवला? 45. कितीला डिवाइड करायला सांगितलं? कितीला डिवाइड करायला सांगितलेलं आहे? 45. 180 ला. कितीला? 90 म्हणजे अलाइड अँगल मध्ये. 90 कुठे आहे? अलाइड अँगल. कितीला डिवाइड करायचे? 180. जर जाऊ द्या. tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू 45. 45 म्हणजे किती डिग्री घेता? 45 म्हणजे रेडियन मध्ये काय येतं? 45 डिग्रीचं रेडियन मध्ये काय येतं? काय बाय? हा मग तो 4 कुठे आला? 180 ला 45 ने भाग दिला तेव्हा आला. कळालं का? बरोबर. कॅल्शियम पाहिला कोणारे उत्तर? कॅल्शियम मध्ये काय दाखवणार? आन्सर 45. बरोबर का? मग 180 ला जर 45 ला भाग दिला तर किती जाते? 4. म्हणजे सरळ सरळ पाहिला जर 4 भागला तर भेटते 45. समजून राहिलं का? कळून राहिलं काय? कळून राहिलं? ओके मग इथं गाडीला π/4 असं पण दाखवू शकतो. इथं रेडियन. ओके हा कुणाचा सिम्बॉल आहे? रेडियन. लक्ष झालं का? π/4 आणि इथं काय दाखवू शकतो आपण? रेडियन. आलं लक्षात? कळालं नाही कळालं? किती लोकांना समजला प्रश्न? कळालं नक्की? चल बघा 2 मिनिटासाठी. काय होता प्रश्न आपला? tan inverse x plus tan inverse y equal to tan inverse x plus y where x and y is greater than 0 but x into y is less than प्रश्नामध्ये काय दिलं? tan inverse 1/2 tan inverse 1/2 plus tan inverse 1/3
बरोबर आहे का? मग याला प्रूव्ह करताना आपण राईट साईडला काय घेतलं बघा, टॅन इनवर्स. वर कोण येणार पहिला, यक्स. यक्स म्हणजे 1 बाय प्लस काय ना वाय. वाय म्हणजे 1/2 प्लस, तर पण तीच प्रॉपर्टी लिहिते, टेन्शन नाही घ्यायचं. 1/2 प्लस अपॉन 1 मायनस 1/2 इंटू, याला सॉल्व केलं तर काय आलं 5/6. याला सॉल्व केलं तर काय आलं 5/6. 5/6 टॅन इनवर्स काय आला, त्याची व्हॅल्यू 45. कितीला डिवाइड केलं, 180 ला. पुन्हा 45 ला किती भेटलं, 4. म्हणजेच आपल्याला टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय ची व्हॅल्यू काय भेटली होती, 5/. कळालं की नाही कळालं? प्रश्न क्रमांक किती झाला आपला, 16. प्रश्न क्रमांक 16. कळालं काय कळालं? ओके आहे का? हा नाहीये. 1/7 1/13 वाला आहे. चल रे बघा, 1/7 1/13 आला का? आला 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 हो. इथं पण काय करायचं बेटा, कुठली प्रॉपर्टी यूज करायची, टॅन इनवर्स एक्स प्लस then xy is less than, आणि आहे 1 into 1 1, 7 into 13 लय मोठी व्हॅल्यू होती. 0.00 घ्यायचं मागे, बरोबर आहे का? लक्षात आलं का? 0.0 समथिंग काहीतरी उत्तर तुमचं येणार आहे. म्हणजे पहिल्या प्रॉपर्टी बसते. पहिल्या प्रॉपर्टी जर बसत असलं तर टॅन इनवर्स याला काय म्हणलं, एक्स. याला काय म्हणलं, इथं जास्त जागा त्याला 1/6. वायच्या जागा त्याला एक्स जागावर जागेवर त्याला तिरपा गुणाकाराने सॉल्व केलं. 13 एक साठी 37 चा 90. कळलं का? समजून नाही ना, 37 चा 91 चा 1 इंटू इथं -1 इंटू 1 -1 13 इंटू 7 91. 91 चा 91 13 plus 7 20 -1 0 2 कुणाची व्हॅल्यू आली, टॅन इनवर्स. मग अजून एक प्रॉपर्टी यूज केली होती बेटा, टॅन इनवर्स एक्स इक्वल टू कॉट इनवर्स 1/x. कॉट इनवर्स नाही, म्हणजे याचं काय होणार, उलट. त्याने तुम्हाला 9 असेल तर कॉट इनवर्स काय होणार, 9/2. कॉट इनवर्स काय आहे, साइन इनवर्स एक्स असेल तर काय होणार, कोसेक इनवर्स 1/x. कोसेक इनवर्स, कॉस इनवर्स एक्स असेल तर काय होणार, सेक इनवर्स. कळलं ना? त्याने कुणाशी रिलेट करतो, कॉस साइन कोसेक कॉस सेक. आलं लक्षात? कळालं की? झालं की? ओके. आज बघूया, हे आहे का, काय हे आहे का, नाही नाही आहे का, नाही ना, नाहीये. नाही तर नाही, हे आहे का, असू शकते, असू शकते. हा, साइन इनवर्स 3/5 माइनस कॉस इनवर्स 5/13 वेगळं आहे. आहे का तसा, नाही. ओके, हा आहे का, नाही ना, हा आहे का बाबा, कॉस इनवर्स 4/5 माइनस, नाही नाही आहे, आहे का, आहे का, आहे 4/5 12/13 आहे का, दिसला का, दिसला, किती नंबरचा आहे, 50 नंबरचा. पहिला युनिव्हर्सिटी आपण घेऊन टाकू, मग बाकीची. बरोबर आलं का?
cos inverse 4 by 5 plus cos inverse 12 by 30 is equal to cos inverse 33 upon 60. 33 upon 60. बरोबर आलं बेटा. मग बाळांनो आपल्याकडे एक प्रॉपर्टी सांगितली, मी प्रॉपर्टी तुम्हाला कॉलेजमध्ये मे बी देऊन दिलेली असेल किंवा नसेल. ओके, cos inverse x plus cos inverse y equal to cos inverse x y minus under root of 1 minus x square under root of 1 minus y. आणि जर इथं मायनस आला इथं काय राहणार, आठवते का? त्या दोन प्रॉपर्टी सांगितल्या होत्या मी कॉस इनव्हर्सच्या. आणि नाहीच मिळायला लागला याला कशात कन्वर्ट करायचं, साइन. हे पण उत्तर कशात भेटल, साइन इनव्हर्स. पुन्हा साइन इनव्हर्सला कशात कन्वर्ट करायचं, कॉस इनव्हर्स. येणार तेच. बरोबर आलं का? पण डायरेक्ट ही प्रॉपर्टी जर पाठ केली तर पुढे व्हॅल्यू गेट डायरेक्ट. बरोबर आलं का नाही? ओके, याला कदाचित मॅडम चेक करतील, म्हणतील ही प्रॉपर्टी कुठून आणली. बरोबर का? दिलेली का अशी प्रॉपर्टी लिहून कॉलेजमध्ये कुठून आणली तर काय म्हणा. लक्षात आलं का? बघा, कारण MSBTच्या पुस्तकात ती प्रॉपर्टी दिलेली नाही. दिले का? पण दुसऱ्या याला लागलं तर सोल्व करून देतो, का अडचण. हा, cos inverse x plus cos inverse y equal to cos inverse xy minus under root 1 minus x square into under root 1 minus. चला सांगा, x ची व्हॅल्यू काय झाली बेटा, 4/5. y ची व्हॅल्यू x च्या जागेवर काय येणार मग, y च्या जागेवर x च्या जागेवर y च्या जागेवर. जास्त काय डोकं लावलं का, पुढं व्हॅल्यू गेट. हा cos इनवर्स जसाच्या या बारचू अट्टिकल मायनस याला कॅल्सियम सॉल्व केलं 9/20. 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 25 का 25, 25 16 गेले 9, 5 का 25. कळलं ना? पटापटा हे फास्ट करून सांगू तुम्ही कॅल्सियम करू शकता. 13 चा स्क्वेअर 169, 12 चा स्क्वेअर 140, 169 minus 144 25. इथे तर 20. 13 चा गेला 160. हे 48 upon 65 जसेच्या 9 चा स्क्वेअर रूट 25 चा स्क्वेअर रूट 25 स्क्वेअर रूट 169 चा स्क्वेअर रूट. बरोबर का? आता 5 कटणार होते पण मी कट नाही केले, कारण इकडे किती होता 65. मला डिनॉमिनेटर सारखं करायचं होतं. मेरी पाची 65 जसाच्या 48 minus 15 इक्वल टू काय भेटला, आपण मध्ये कळलं नाही का? आन्सर आहे फक्त पुढे व्हॅल्यू घेतलं. खरंच प्रॉपर्टीचे क्वेश्चन लय सोपे. कळलं का? तुम्ही जरा काळजीपूर्वक विचार केला तर प्रॉपर्टी सगळ्यात सोपे आहे. आलं लक्षात? ओके, काय का पुढे काही? अरे संपलं का? चला, संपलं नाही, इथं संपूया. पुढचा आपण घेऊ ना नवीन. चला, कोणता राहिला प्रॉपर्टी चालेल? पहिला झाला 1/7 1/13 चा 17 झाला, 17 राहिला ना, 17 राहिला, 18 राहिला. ओके, 8 राहिला. बर 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 17 नंबरचा घेऊया आपण. cos inverse 4/5 plus tan inverse 3/5 plus tan inverse 3/5 is equal to tan inverse. काय ना बेटा, 27/11. 27/11. चमका की नाही चमका? बरोबर आहे ना? अरे झोपारी बडा तुम्ही चहा पिऊन याल, मला बी घेऊन ये. झोप आली असत. हो हो, येऊ कधी वा. इकडे काय माहिती का, इथं टॅन इनवर्स आहे, इकडे टॅन इनवर्स आणायचा म्हणजे याला आपण कशात कन्वर्ट करू शकतो, टॅन. याला कशात कन्वर्ट करू शकतो, टॅन. प्रॉपर्टी नंबर कोणती आहे, 7. बर, साईनचा आणि कॉसचा आपण दोघांचं पण कन्वर्जन केलं होतं. साईनचा आणि कॉसचं काय केलं होतं, कन्वर्जन. जर माहिती नसेल तर एकदा आपण त्याला रिकॉल करून घेऊ. ओके, कॉस इनवर्स एक्स ची प्रॉपर्टी होती. कोणती प्रॉपर्टी ती, कॉस इनवर्स एक्स. याला काय करता येतं, पहिलं साइन इनवर्स. पहिले काय होतं, साइन इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस किंवा सेक इनवर्स. काय होतं, याला साइनला कन्वर्ट करू कोसेक मध्ये. साइनला काय केलं आपण, कोसेक. आठवते का? नक्की आठवते का?
कॉस इनवर्स एक्सचं काय झालं होतं साइन इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स साइन इनवर्सचं काय होणार कोसेक इनवर्स 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स आठवतंय का साइन वाल्यामध्ये मी टॅन न सुरुवात केली कॉस वाल्यामध्ये कॉट न सुरुवात केली आठवतंय का म्हणजे इथं काय घेणार कॉट इनवर्स यस अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स आठवत राहिलं का त्यानंतर या ठिकाणी कॉट इनवर्सचं टॅन मध्ये राहणार उलट काय होणार उलट टॅन इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स आठवत राहिलं का भाऊ आणि कॉस इनवर्सचं शेवटी काय घेतलं होतं सेक इनवर्स 1 बाय एक्स होतं का नव्हतं म्हणजे साइन कॉस इनवर्स एक्सला असं एवढ्या याच्यात सगळ्याच्यात आपण कन्वर्ट करू शकतो आता याला लक्षात कसं ठेवायचं ते साइन इनवर्स समजले की लक्षात ठेवणं सोपं बरोबर आहे का साइन इनवर्स एक्स जर घेतला तर त्याचं काय होतं कॉस इनवर्स अंडर रूट 1 मायनस आठवतं बेटा कॉसचं कन्वर्जन सेक मध्ये कॉस इनवर्स एक्सचं सेक इनवर्स एक्स मध्ये काय होतं 1 बाय एक्स मग कॉस इनवर्स डबा याचं काय होईल सेक इनवर्स 1 अपॉन डबा कळलं नाही कळलंय समजलं का अरे कॉस इनवर्स एक्सचं सेक इनवर्स 1 बाय एक्स होतं मग कॉस इनवर्स एक्सचं सेक इनवर्स 1 बाय एक्स झालं कळलं का एक्सची जागा कोणी घेतली आता रूट वाल्यानं इथे एक्सचा जागा कोण येणार रूट वाला कळलं का याची सुरुवात साइन नव्हती म्हणून सेकच्या नंतर इथं कोणता वापरला कॉट इकडे कॉसच्या सुरुवातीला साइन वाल्यासाठी काय वापरायचा टॅन इनवर्स हे जसंच्या आणि वर काय लिहायचं आता एक्स वर काय लिहायचं आता एक्स नंतर कॉट वाल्यासाठी कसं झालं ठेवायचं सांगितलं होतं उलट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि शेवटचा साइनचं काय होणार आता कोसेक इनवर्स एक्सचं 1 बाय एक्स कोसेक इनवर्स 1 बाय एक्स कोसेक इनवर्स 1 बाय एक्स आठवते का बेटा या प्रॉपर्टीज होत्या आपल्याला होत्या का नव्हत्या मग यातली आपल्याला कॉस इनवर्स 4/5 ला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे कॉस इनवर्स एक्स इक्वल टू काय केलं तुम्हाला टॅन इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स आलं समजून राहिलं का प्रॉपर्टी जर पाठ करायचे म्हणलं जास्तीत जास्त 3-3.5 मिनिटं लागतील पाहिले तुम्ही बरोबर आहे का समजून राहिलं एवढं सिरियस लोकांसाठी करतोय हा आणि बाकी लोकांसाठी 2-4 सेमिस्टर लागू शकतो बरोबर आहे का प्रॉपर्टी का चुकलं काय सांगता येत बरं जेवण झालेलं आहे माझं पहिलंच काही आठवणार नाही बरोबर आहे बाळाओ चेक केला नक्की हो चेक केलं नाही तुझे हो खरं चेक केलं हो डोक्यात चित्र तुमच्या भरोशावर आहे येले वारे वा घरी सांगून द्या मग मी सरच्या भरोशावर आहे म्हटला काही ही स्टडी हिस्सा राहणार नाही सरच्या नावावर सगळं करून द्या मी सांभाळतो वागलो कॉस इनवर्स एक्स इक्वल टू काय होतं मग टॅन इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स होतं ना असं बरोबर आहे का आणि जर साइन इनवर्स एक्स असतं काय असतं एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बरोबर राहिलं आता हे बघा इथे काय आहे कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स इज इक्वल टू काय आणायचं टॅन इनवर्स 27 अपॉन 11 आणायचं इथे कळलं लक्षात आलं मग आपण काय करू माहिती केला इथे खाली लिहायचं हा चालेल कॉस इनवर्स 4/5 च्या जागेवरती काय येणार टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस 4 अपॉन 5 याचा अपॉन 4 अपॉन 5 बरोबर आहे का असंच ना असंच का काय हो म्हणता वांग्या हो असं लिहिलं जमन का असं लिहिल्यावर इथं पाहिजे सर 4 अपॉन 5 कळलं का समजलं का नाही समजलं पूर्ण याला आपण मध्ये गायब फक्त याला बरोबर आहे ना प्लस करायला बेटा टॅन इनवर्स 3/5 कॅल्सी आहे सगळ्यांकडे मला कॅल्सीवर 5×5 25 25×25 4×16 वर्गुणात 9 भागिले 25 3/5 झालं का
आलं तुम्ही tan inverse 3/5 आलं का पूर्ण याचं उत्तर 3 भागीला 5 आलं का बे नाही आलं चिंगम खाऊ नका 5 पाहिजे कॅन्सर 5 पाहिजे कॅन्सर ओके 5 कटले काय राहिले 3/4 प्लस tan inverse 3/5 ओके दुसरं आलं दुसरं टाकलं असेल तर 5 5 25 4 16 25 25 4 16 25 16 गेले 9 9चा वर्गमूळ 3 5चा वर्गमूळ 25 वर्गमूळ 5 वर्गमूळच सांगता का तुला स्क्वेअर रूट मध्ये मी सांगतो मराठी सांगतो सुद्धा तरी वाढल्या तुम्हाला ना अजून एक प्रॉपर्टी कोणती बेटा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इक्वल काय ना tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस आहे की नाही आलं का सगळ्यांचं एवढं रे भाऊ 3/4 आलं का खरंच आलं बघा हा कोण झाला बेटा तुमचा हा म्हणजे राईट साईडला काय येणार tan इनवर्स इथे कोण येणार x 3/4 y 3/5 अपॉन 1 मायनस होऊ राहिलं tan इनवर्स टाकायला कळसेल आलं मग बोलतो करेक्ट आहे का हो म्हणू नका बळजबरीस 5 त्रिक 15 4 त्रिक 12 12 15 किती झाले 27 4 25 इथं पण 4 25 कटणार आहे 20 वजा 9 11 बरोबर आहे आले का इथं म्हणायचं मग हेन्स दिवाळी संपली शो ओके हेन्स शो समजलं का कळून आलं सगळ्यांना नाही कळून राहिलं कळून राहिलं आलं का विकायचं सांगे उद्या सूर्य चंद्र तारे सगळं एक झालं तरी उत्तर आहे आणि काय तर म्हणे माहिती रेले चांद तारे तोड लावून ना म्हणे अरे वांग्या इथं उत्तर यायला नाही तुला पाणीपुरी सांगितली ती अन्न महिना आणि चांद तारे तोडून लावून राहतो म्हणते झालं का हे रागायला का येऊ दे मग काय रे पुढचं बा पुढे हा बघा सगळ्या प्रॉपर्ट्या सांगितले मी सोबत सोबत प्रॉपर्ट्या कशा लक्षात ठेवायच्या शेवटून 10 मिनिटात सांगणार आहे ओके तर अगोदर सांगून द्यायच्या 10 मिनिटात सांगतो शेवटून ओके हा हा साइन इनवर्स 3/5 माइनस cos इनवर्स 5/13 is equal to 56 upon इनवर्स म्हणजे -1 ते डोक्यावर हा काय ते म्हणतात आरवटी एक काय तो पहा लक्ष द्या बाळांनो आपल्याकडे काय दिला साइन इनवर्स 3/5 मायनस cos इनवर्स 5/13 cos इनवर्स 5/13 5 अपॉन इज इक्वल टू बेटा मला सांगा बरं आताच मी प्रॉपर्टी लिहिली होती साइन इनवर्सचे कन्वर्जन कॉस मध्ये बघा cos इनवर्स इज इक्वल टू साइन इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस बरोबर बेटा मग त्याच्यानुसार जर आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं बेटा तर साइन इनवर्स याला काही इमॅजिन करणार यस साइन इनवर्स आहे का उलट लिहिलं मग आपण ते प्रॉपर्टी उलटी घेतली मग आपण बरोबर आहे का
कन्वर्जन कोणाचं करायचं साईनचं का कॉसचं म्हणजे इथं काय पाहिजे साईन इनवर्स इथं काय पाहिजे कळून आलं का मग साईन इनवर्स एक्सचं कन्वर्जन कसं करायचं कॉस इनवर्स मध्ये मग बघा बरं बेटा एक्सची जागा कोण घेतली रे कोण घेतली तर काय येणार कॉस इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस 3/5 त्याच्या समज त्या प्रॉपर्टीनुसार मायनस हा कॉस इनवर्स 5/1 30 कळालं इथपर्यंत मग बेटा याला जर सिम्प्लिफाय केलं तर कॉस इनवर्स 5 5 25 3 3 9 25 9 किती झाले रे 16 का 25 9 16 राहिले का म्हणजे किती झालं 4/5 किती झालं 4/5 कॅल्शियम टाकता येईल नाही कॉस इनवर्स 5/30 आता कोणत्या प्रॉपर्टी सारखं दिसतं बेटा कोणती प्रॉपर्टी ती cos inverse x minus cos inverse y is equal to cos inverse x y plus आता under root of 1 minus x square into under root of 1 minus x ची जागा कोण घेतली बेटा 4/5 y ची जागा 5/13 ओके नुकसान बाजूला आहे तुमचं जे मग या ठिकाणी काय घेणार आपण cos इनवर्स म्हणजे काय घेणार x into y म्हणजे 4/5 into 5/, बरोबर बेटा त्यानंतर काय आहे प्लस अंडर रूट काय येणार बेटा 1 minus 4/5 चा बरोबर बेटा त्यानंतर इंटू अंडर रूट ऑफ काय येणार 1 minus 5/13 चा स्क्वेअर क्लोज म्हणजे काय येणार कॉस इनवर्स त्याला पंच तेरी पाची प्लस याला सॉल्व करा 5 5 25 4 16 9 3/5 हे 5 5 25 तेरी 13 19 12 12/, नक्की येऊन डायरेक्ट भरोसा देऊन नक्की बॉल लिहिलं कॉस इनवर्स तेरी पाची 65 32 36 36 आणि 12 तर 36 आणि 20 36 झाले बरोबर का कळालं घे 5 5 घे 6 6 घे याला म्हणतात झोपत उत्तर देणे है की नाही 56 वाईला 65 बरोबर आहे वार बेटा समजलं का हे कळालं का तुम्ही असे करा तर हे साईन घेतलेलं हे वरचं कॅन्सल कळालं की समजलं का पुढचा प्रश्न पहा नक्की कळालं का अजून कोणता राहिला शेवटचा 28 काय झालं ते प्रॉपर्टी ऑलरेडी यूज केली नाही केली यूज 28 साइन इनवर्स 4/5 प्लस साइन इनवर्स 8/17 is equal to साइन इनवर्स 84/88 हा ऑलरेडी सॉल्व असेल आपल्याकडे पण काही शोधत बसून होऊन जाईल तोपर्यंत शोधत कसं संपून जाईल कोणती प्रॉपर्टी यूज करणार बेटा मग इथं होईल काय म्हणते तुम्हाला आठवते साइन इनवर्स x प्लस साइन इनवर्स y is equal to साइन इनवर्स x under root 1 minus y square plus y under root 1 minus x square. Therefore, sin inverse 4/5 plus sin
ची व्हॅल्यू काय असणार 4/5 y ची व्हॅल्यू 8/7 त्या इकडे व्हॅल्यू ठेवून दिला तर याला सिम्प्लिफाय करायचं काय ना बेटा साइन काय ना आज बोर्ड भी करना लागला साइन इनवर्स 4/5 कशाचा याला कॅल्क्युलेट करा 15/17 काढलं पण 15/7 प्लस 8/, चला सिम्प्लिफाय करा 3/5 का मग साइन इनवर्स 15 चूक 60 15 सा किती येतात 17 × 85 8 त्रिक 24 साइन इनवर्स काय आला मग 84/888 ना कॅन्सल याला काय म्हणता माहिती का अंधभक्त जास्त भरोसा ठेवायचा नाही माझ्यावर कळालं ना कळालं का आलं नाही आलं समजलं का कोणा मला समजलं नाही समजलं का थोडं थोडं लक्ष दिलं प्रॉपर्टी जर माहित असतील येणार लक्षात मी सगळ्या प्रॉपर्टी इथं नोट डाऊन करून देतो ओके त्या पाठ करावं लागतील आहे ना नदरी तेव्हा जर सगळ्या प्रॉपर्ट्या सांगितल्या तर तुला आपल्याकडून जेवण रेडी त्याला म्हणतात कॉन्फिडन्स तुला हसायला भावा तो आम्ही सांगितलं तुम्ही जेवण तू असं मी एक मित्र फ्री तुला कळलं का मी कॉन्फिडन्स सांगू शकतो ना कारण तुम्ही त्या लेक्चरला किती प्रेझेंट आहे मला कळत आहे ना झालंय का अजून राहिलं कोणतं इनवर्स राहिलं का 12 हो 12 वेगळे रे चला आता प्रॉपर्टी संपल्या आता हा लक्ष द्या आता आपण जाणार आहोत इकडे पुन्हा ट्रिग्नॉमेट्रीकडे हे झालं इनवर्स ट्रिग्नॉमेट्रीचे कशात झालं हे आता आपण ट्रिग्नॉमेट्रीचे क्वेश्चन घेऊ कशाचे क्वेश्चन घ्यायचे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचे जे काही क्वेश्चन असतील ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एंड करत 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 आपण जाणार आहोत 1 तास गेला आपला आता बरोबर आहे का एका तासामध्ये भरपूर क्वेश्चन झाले असते ना 5-6 का नाही झाले चला धडाधड क्वेश्चन नंबर 1 पासून मी सुरुवात करतो सगळे फॉर्म्युले सोबत सोबत लिहितो जे फॉर्म्युले पाठ नसतील ते आपल्याला पाठ करायचे आणि कसे पाठ करायचे ते सुद्धा मी सांगतो ओके ज्यांचे पाठ नाही अजून पण त्यांना क्वेश्चन नंबर 1 होता बेटा इफ sin थीटा इक्वल टू 1/2 then find sin 3 थीटा ओके असा प्रश्न होता किंवा साइन थीटा इक्वल टू काय दिला 0.4 त्याच्यानंतरचा प्रश्न असा होता देन फाइंड साइन 3 थीटा सेम क्वेश्चन होता तो या ठिकाणी बेटा साइन 3 थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की 3 sin थीटा 4 sin क्यूब थीटा बरोबर 3 sin थीटा 4 sin क्यूब थीटा हा जो 3 sin थीटा 4 sin क्यूब थीटा आहे तर त्या फॉर्म्युल्याला आपण असं पण करू शकतो we know sin 3 theta equal to 4 sin cube मग सुरत सुरभी समानचा का 3 sin theta minus 4 sin cube theta त्याचा माइंड रा फक्त बोलायचं म्हणून बोलू नका त्याच्यानुसार बेटा आपल्याला कशाची व्हॅल्यू करायची आहे sin थीटाची बरोबर आहे का आपल्याला काय केलं रे दिला ना साइन थीटा इक्वल टू काय दिलं 1/2 साइन थीटा इक्वल टू काय दिलं 1/2 मग देयरफॉर साइन 3 थीटा इक्वल टू 3 into 1/2 minus 4 3 into 1/2 minus 4 1/2 का क्यूब 1/8 आपल्याला 3/2 4 1 4 4 भागिले 8 3/2 म्हणजे 4 4 4 दुनी 8 2/2 इज इक्वल टू 1 आहे का नाही कळालं का आता काय म्हणतील सर एवढं कशाला सोडत बसले वरच उत्तर झाला असतं सोडवलं मग वरच कळलं का इथं आन्सर संपला असता कॅल्शियम टाकायचं उत्तर संपलं ओके आलं
का लक्षात? कळालं नाही कळालं? ठीक एवढं सोडत बसायचं का आपल्याला? नाही. त्याचं उत्तर टाकलं तरी आन्सर येऊन जाते. ओके आलं लक्षात? त्याच्यानंतर काय घेणार त्याचं उत्तर? 3/2 1/2 3/2 म्हणजे दीड. दीड मधून अर्धा गेला दुसऱ्याला 1. कळालं नाही कळालं? याचाच पार्ट सोडू. हा 0.4 असताना कळलं का? समजून आलं का? जाऊ द्या पुढच्या पानावर सुरू. समजलं नाही समजलं बेटा? नसेल समजलं हे बघ पुढचं. क्वेश्चन नंबर 2. इफ sin theta is equal to 0.5 sin theta. Sin theta equal to काय दिला तुमच्याकडे? 0.4. We know that. काय माहिती तुम्हाला? sin theta equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. ओके. 3 sin theta ची व्हॅल्यू -4. काय कॅन्सी? या मग करा. किती आलं? 0.44. हाँ 9. सर्दी का मौसम है. फुल वाजते. कळालं नाही कळालं? दिलं कशाला आपल्याला? कळालं का? चिंता करायची का? समजलं का? प्रश्न क्रमांक 3. प्रूफ अंडर रूट ऑफ 1 plus cos 2a upon 1 minus cos is equal to ए का 2a? कळालं का? काय ते मिसिंग आहे ऑटोमॅटिक काय करते? जाधव ना तू काय की नाही? मग मी कसा तू कसा? का जाधवाचं नाव खराब करायला? मी असं जाधवाचं नाव वर आणायचा प्रयत्न करतोय. लक्ष ठेवले जातं. उद्या होतं काही जणांना असं होणार आहे, अरे यार हा प्रश्न तर काल पाहिला होता आपण. अरे यार हा प्रश्न तर काल पाहिला होता आपण. मग काय मोठे खेळत होता का दादा? हा जास्त डोळ्याला झोपेला तर डोळे काढायचे मोठे खेळायचे. हे की नाही? हा 1 plus cos 2 theta चा फॉर्म्युला लिहिला होता बेटा. 1 plus cos 2 theta equal to 2 cos square theta. 1 minus cos 2 theta equal to 2 sin square theta. या दोघांचं पीक F2 मध्ये लय काम आहे, लय बदल कळलं का? खूप जास्त काम पडतं आपल्याला. 1 plus cos 2 theta आणि 1 minus cos 2 theta equal to 2 cos square theta आणि 2 sin square theta. या दोन्ही भांडण्याचं खूप जास्त काम आहे M2 मध्ये. जर आला होतो चुकून सेकंड सेमिस्टरला तर मग हे अंडर रूट ऑफ जसं क्या 1 plus cos 2 theta चे काय होणार? 2 cos square 2 sin square. कळलं का? ठीक आहे होईन का? तिथे लिहायचं सिन्स आणि लोक. कळलं ना? समजून राहिलं का? कशामुळे घेते याच्यामध्ये? मग टू एट गुड मॉर्निंग. मी भावा तिकडेच पुढे चालली कारण मला सोपे आहे. पेपर आहे ना माझा. कळलं का? आणि तू सन लग cos square upon sin square. कोण कॅन्सल होईल रे? समजून राहिलं का? कारण की तो बोलता फॉर्म्युला वापरला बेटा. cos theta upon sin theta equal to cot theta. बरोबर आहे? बेटा म्हणू काय नेक्स्ट प्रूफ झालं का? नक्की
कळतंय का? नक्की सगळा फॉर्म्युल्याचा खेळ. त्याच्यावर खेळ वाटलं आता त्यांचा अगोदर चॅप्टर झालेला आहे, त्याला रिव्हिजन सोपी वाटते आहे का नाही? आता वाटतं की अरे याला कुठेतरी पाय देऊन तर आपण दिसायला डबल दिसायला हा ओळखीचं दिसतंय आता. आणि पहिलं कसं झालं आणि काही काही अजून पण ओळख पटली नाही. चला तरी पुढे जायचं बाबा. थांबला तो संपला. चौथा प्रश्न हा समजासाठी. ओके आता चालायला लागला का पाहिला ते? काय म्हणतो ते? काय विचारत होतं? डेरिव्हेटिव्ह झालं का? तेच कुठं माहिती झालं का नाही तर ते कुठं होतं? डेरिव्हेटिव्ह झालं बा. झाला तुझा पण डेरिव्हेटिव्ह. हा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा. तुम्हाला इंटिग्रेट करायची गरज आहे आता पुढच्या सेमिस्टरला शिकाय. हा इवन काय म्हणतात? tan A इक्वल टू 1 त्यानंतर tan B इक्वल टू काय फाइंड आउट करायचा? पण tan A प्लस तिचा बघा तुला फॉर्म्युला माहिती का नाहीये? सांग tan A हा हे काय झालं माहिती काय? काही ना डायरेक्ट इथून सुरुवात केली आणि काही नाही इथून सुरुवात केली. इथून सुरुवात करणार अर्धवट त्याची ना पूर्ण नाही तो वापरायचा. काय ना tan A प्लस tan B अपॉन कळलं चार्जिंग झाली का असं tan ची व्हॅल्यू व्हॅल्यू 1 मायनस एक एक बिंदुनी बिंदुनी सहा एक एक सहा एक सहा सहा दोन पाच आणि पाच पाच एवढी झाला. कळलं नाही कळलं? समजलं का? एवढं का सर्व समजलं का? नक्की त्याला 5/6 त्याला 5/6 त्याला होणार. सोपे प्रश्न आहेत रे. इमानदारी मग मॅट्रिक्स पेक्षा सोपं ट्रिक आहे का? हे तर सगळ्यात सोपं वाटलं आपल्याला आहे की नाही? कारण ते मला आपण भरत असताना मध्ये येत नव्हतं. मी तर उदय असेल कळलं का? शपथ लागेल मला माहितीच नव्हतं आता. कुठली शपथ ठेवा. हा प्रश्न क्रमांक 5 आणि 6. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 5 एक्सप्रेस म्हणते काय म्हणते? एक्सप्रेस ऍज प्रोडक्ट दिलं काय बेटा? साइन कोस थीटा प्लस साइन sin थीटा. ओके बेटा मग मी लिहितो वी मग एक्सप्रेस तुम्ही पण एक्सप्रेस व्हा बोला कळलं का? साइन इज इक्वल टू हा सांगा 2 sin मी दिलं काय बोलत तुम्ही थांबून असं कोण करता बोलून टाकायचं काय करायचं?
तुम्हाला असं वाटतं का सर्वांग पडतील म्हणून हे विचार करतो बघा फोर साईन फोर इटा इक्वल टू शांत बघा हा हा टू ओके बघा आता तुम्ही हा चांगला कोऑर्डिनेशन आवडते झाला ना काय शिकले बायोलॉजी मध्ये कोऑर्डिनेशन नावाचं एक चॅप्टर होतं ना कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन म्हणजे काय असतं हा समन्वय बरोबर आहे का मग मला एक सांगा तुम्ही जे बोलताय इकडं मी बोलायला सांगता मी अगोदर बोलतो मी नंतर बोलतो इकडं त्याचं उत्तर समजलं मी काय याच्यामुळे दिसलं का आहे चुपैस ठेवण्याचे कारण की आपले ते नंतर डबल डिव्हिजन मारायचं सिस्टम असतं सामान्य ठीक आहे ना टू इकडे आहे पाच ऑफ मायनस थीटा काय डायरेक्ट पाच कारण असा काय वाटलं दोन पाच कळलं का या अवघड प्रश्न होता फक्त 2 मार्क विचारतात मार्क विचारते फक्त 2 मार्क विचारतात समजलं का कळलं का हो नंबर 6 हाँ साइन cos 4 थीटा प्लस cos 8 थीटा आते आधी आपले जावं लागलं ना कळलं का तुला असं वाटतं ना आपल्या 30 पैकी 30 म्हणून सर आपल्याला बोलणार नाही कळलं का डायरेक्ट 30 म्हणून 19.5 दिसेल बाबू आर्यन बोलतो बघ बरं काही मारतानी मी पण बोलत 30 पैकी 30 पॉईंट मध्ये काही तरी गव्हर्नमेंटच्या पोरं घेऊन बसते हा इच्छा तिथे मार्ग त्याने पहिले क्रिकेट 12 मार्क होते दुसरे क्रिकेट 28 मार्क होते मध्ये काही इच्छावरच चालतं we know that we know पुढं काय cos b plus असे ना cos b plus equal to 2 या आई पुढच्या देवी पुढल्या फरक पडणार आहे का फरक पडणार का नाही बरं खरंच तुम्ही तिघं दिमाग बसली तुम्हाला काय दिसणार आहे दोघं जणांचं काही दिसणार नाही फुकेल कुठं दिसतंय कारण फुकेल नाही दिसलं फुक्याला धुवा सोडा की आपला धुव्या धुव्याला दिसतो आपण रामने आला पुढे रामने आला ना आला तर आला अभ्यास करण्याचं पुढे फुकलंच आहे कळलं का भाऊ का से बरं मी भाऊ काट हे म्हटलं नाही भाई ते बोलून राहिले आज काय करू उद्या पेपर आहे ना मी सकाळपासून बोलून त्याचा विचार करायला पाहिजे होय का आणि का गुपचूप कसं घेता म्हणायचं नाही पण बोला हा बळा काय दिलं कॉस 4 थीटा प्लस कॉस 8 थीटा इक्वल टू 2 3 प्लस 3 ठिकाणी 4 थीटा प्लस 8 थीटा किती झाला
together 12 divided by into cos 3 minus 3 4 दिला minus 3 दिला upon कळलं का चला मग उत्तर काय ना 2 cos theta into cos theta काय cos because cos of minus theta काय असतं माहिती आहे ना बिर्याणी दिला अजून कोण असतं ओके बाकीचे समजलं ना हा ओके हे झाले फक्त 6 बाप 7वं झालं ना आपलं 8वं आता समीकरण आता समीकरण करे पहिला 11 आणि 12 घेऊ मग आपण 8 14 घेऊ कारण 11 आणि 12 पण रिलेट करतात ओके घ्यायचा आठवडा बदलवायला घेऊन जेव्हा आठवडा झाला मध्ये Prove that. Prove sin plus sin 2 plus sin 3 plus sin 4 plus printing करेगा करून घे प्रिंटिंग is equal to 5 by रहना आ रही नहीं समझना नहीं अक्षय कुल ना अब तो व्यक्तिगत परिणाम पसंदीदा आपण घेऊया ओके त्याचा पेपर नाही ना म्हणून त्यालाच पाठव हे इक्वल टू काय दाखवायचं हे आहे की नाही आणि आताच कोणता फॉर्म्युला वापरला आपण cos c प्लस cos d होता cos c प्लस तोच फॉर्म्युला आपल्याला पुन्हा काय करावा लागेल वापरावा लागेल ओके कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला हो कुठला फॉर्म्युला वापरायचा cos b प्लस cos c इक्वल टू 2 cos c प्लस b अपॉन 2 into cos c ओके मग मित्रांनो आता याची डावी बाजू लिहून घ्या अरे sin a प्लस sin 2a प्लस अपॉन किती मस्त कॉम्बिनेशन असंच काय ओके आता बाळा यात एक गंमत आहे त्यात गंमत अशी आहे प्रूव्ह मध्ये काय आणायचं आपल्याला 5/2 इथे विचार आपल्याला करावा लागते फॉर्म्युला आपण वापरून टाकू हो पण शेवटी काय आला पाहिजे 5/2 आला पाहिजे आला पाहिजे 5/2 तू तुझ्या मेटक्या काढून टाक वाटे तुला झोपेल ओके झोपाली का पाणी आहे म्हणा पाहिजे त्यात थोडस प्रकार आणि पीठ असं खळखळ गोळा झालं का आणि लयच झोप येत असते ते काय पटेल माझ्या झोपलं की मग त्याला कळलंच की नाही कोण मारले हा मी शाळेत मी सिग्नल मी झोपलो पहा लक्ष द्यायचं आपल्याला काय 5/2 आला पाहिजे म्हणजे तुम्ही जर एक विचार केला तिकडे दोघांची बेरीज बाय 2 दोघांची बेरीज बाय 2 असं काहीतरी आपल्याला भेटणार का नाही भेटणार बरोबर का आणि अजून एक फॉर्म्युला वापरेल आपल्याला वापरलेलं नाही काही दोन आहे पुढं कोणता फॉर्म्युला वापरला आपल्याला sin c प्लस इक्वल टू 2 बरोबर आहे का
काय जागा होती आपण तेच ते होतं वयामानानुसार होतं. हा लक्ष द्या. मग कोण जवळ घ्यायला भेट आपल्याला 4a आणि a आणि 2a. a प्लस 2a केला तर 5a होणार. 4a आणि a केला तर किती होणार? 5 होणार. आणि एवढा कधी पण ज्याची व्हॅल्यू मोठी आहे त्याला अगोदर कळालं का? नाही तर जाऊ द्या सरळ सरळ काही मेंदू राहू नका. कोण इथं साइन a प्लस साइन 4a प्लस कळालं काय केलं तर इथे काय येणार मग कळालं बेटा विचार तुम्ही आता इथं साइन सी प्लस साइन डी काय ना हा चालतंय 2 सी प्लस डी म्हणजे a प्लस 4a a प्लस 4a म्हणजे 5 आपण into cos a minus 4a a minus 4a म्हणजे minus e upon 2 बरोबर आहे का समजून राहिलं का 2 sin c plus d by 2 c plus d by 2 means a plus 4a that is 5a by 2 c minus d म्हणजे k minus 4a minus 3a and by 2 बरोबर आलं का चला बस आणि पुढचं sin c plus sin d पुन्हा 2 minus 3a minus 3 upon 2 बरोबर आलं का चला तसंच आपण मध्ये cos c plus cos d यावला बाजूला काय ना 2 cos into cos minus 3 upon plus कोणासाठी याच्यासाठी का बा हा 2 cos into cos समजतं का बरोबर आलं का शपथ सांगणं भावा तर काहीच नाही करू डायरेक्ट बोला बरोबर आहे का तुला कळालं नाही तुझ्या बाजूला कधी दिसत तुला कळालं दोन नंबर नाही कळालं हे फॉर्म्युला आहे हे दिसते उत्तर हे फॉर्म्युला हे दिसतं कुठं घाले विद्यार्थी आणि मेंदू वापरला नाही दिसत हा काय तुझा सी हा काय डी हा काय सी हा काय डी मग साइन सी प्लस साइन डी चे काय होतं 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू सी मायनस डी बाय 2 ए मायनस 4a अपॉन कळाले का ए मायनस 3 अपॉन 2 बरोबर पर्यंत पाणी द्या इथपर्यंत कळालं का समजतं का त्याच्यात हे कळालं हे पण तसंच कुठं व्हॅल्यू घेतलं हे फॉर्म्युला घेतले तेव्हा फॉर्म्युला जागेमध्ये किमती वापरल्या हा पहिला ए म्हणजे डी समजला दुसरा सी जो दिलाय आपल्याला त्याला काय समजला पुढे त्याचला कळतं का नाही कळत समजतंय का नाही समजत खरंच त्याच्यापासून सोडाल तुम्ही खरंच त्याच्यापासून सोडवलं सोडवलं का एक चूक केलेली आहे चांगलं शोधा हा फॉर्म्युला निघा या फॉर्म्युल्यानुसार खरंच याला सोडवलं का कालच्याला खरंच सोडवलं का नाही सोडवलं बरोबर का सियानिटीचा विषय ना बरोबर आहे का मग सियानिटीचा जर विचार केला आपण तर ते काही ऍडजस्ट होत नाही एक चूक झाली आपली कोणती चूक झाली पा इकडे थांब कसं एका कोणाचा जीव गुंतत सांगत नाही पहा लक्ष द्या इथं चूक झाली का नाही झाली इथं चूक झाली का नाही झाली बरोबर आहे का काळजीपूर्वक लक्ष द्या हा डी आहे का सी आहे हा कोण आहे मग हे सी प्लस डी
4a प्लस ए 5a/2 4a मायनस ए म्हणजे काय पाहिजे होता काय पाहिजे होतं तर 3a काय पाहिजे होतं बेटा इथं 3a/2 आणि तो काय पाहिजे होता 3a/2 बरोबर आहे का गेले दादा मार्क गेलते का मार्क असं असतं ओके मग आता या वर्षांमध्ये आणि याच्यामध्ये कॉमन निघतं का बाब ठीक आहे का 2 sin 5a/2 इन ब्रॅकेट इथे कोण राहिला कॉस ऑफ मायनस थिटाचे काय होतं कॉस थिटा म्हणून काय करायचं कॉस ऑफ 3a/2 आलं लक्षात प्लस हे तर बाहेर आलं आणि कॉस ऑफ मायनस a/2 चं पण काय होणार कॉस ऑफ a/2 कॉस ऑफ डिनॉमिनेटर मध्ये काय कॉमन निघतं बेटा 2 cos 5a/2 ओके इन ब्रॅकेट काय करायला बेटा cos ऑफ a/2 प्लस cos ऑफ कोण कोण कॅन्सल होतं बेटा हा ब्रॅकेट ब्रॅकेट टू गेट आणि sin 5a/2 अपॉन cos 5a/2 इक्वल टू tan 5 a/2 कॉन्सेप्ट प्रश्न आहे 5 मार्क आहे 4 मार्काने केवळ 5 च्या मध्ये त्याच्यात 2 फॉर्म्युले आणि चिल्लर एकदाच व्हॅल्यू पुट करायची आणि आन्सर भेटून जाईल बरोबर आहे का कळालं की नाही कळालं पुढचं राहते सारखंच आहे हा क्वेश्चन 4 मार्काचा हा मी चहा घेतो तर मला सोडून का घ्यायचं दिवसानंतर एवढं बोलत नाही तर 5-10 मिनिटाचा गॅप भेटते ब्रेक भेटते आज कंटिन्यू चालू घ्यायला पण वेळ नाही भेटत ना सपना पीटीचा कोणता किती पास होईल असेल पीटी आउट ऑफ नाही येणार डेट सोपं ना ऍड्रेस कसं करून द्यायचं मी आलाच नव्हतं लेक्चरला डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले डेरिव्हेटिव्ह पाठवले नाही सकाळपर्यंत जर विचार केला तुम्ही मला तर झालं माझं झालं जायचं होते डेरिव्हेटिव्ह ऑप्शन होतं ना ठीक आहे मी रेकॉर्ड पण केलेलं नाही रेकॉर्डिंग पण बघू शकता तर त्याच्यासाठी पहिले फॉर्म्युलेचे पास करायचे अर्धा तासाची रेकॉर्डिंग ती अर्जंट ती जर बघितली 22 मिनिटं फॉर्म्युले पार करायला लागतात फॉर्म्युले जर पार झाली तर कोणते प्रश्न समजतो आता हे जेवढे बोलते खूप तावा येते यायला कुठेतरी समजते तर लेट आहे पक्का करून बरोबर का नाही चाला का फॉर्म्युले दिलेले
फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युला लिहिला की सोपं जात. कळालं का? सोपं सांगितलं का लगेच? हा पंडित लवकर मारतो मला कॅन्सर ना बा. 10 तारीख लास्ट डेट आहे. नाव नोंदणी करायची. बंद करतो.